मुख्य मागणी अशी आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण इतरांना कोणाला देऊ नये। काही लोक ओबीसीचं आरक्षण आम्हाला त्यांना मिळावं म्हणून भांडण तंटा करत आहेत, परंतु त्यांनी तशी मागणी न करता त्यांच्या वाट्याचं स्वतंत्र त्यांनी घ्यावं व ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहू द्यावं। 10% आरक्षण देऊन सुद्धा ते ओबीसीचं आरक्षण मागतात। याचा मागं फार मोठं षडयंत्र आहे किंवा या भागातला जो ओबीसी आहे तो अत्यंत कफल्लक अवस्थेमध्ये आहे, त्यांची दयनीय अवस्था आहे, ते गरीब आहेत आणि त्या गरिबीचा फायदा म्हणून ही धनदांडगी माणसं, जातदांडगी माणसं यावर प्रहार करत आहेत। तेव्हा अशा धनदांडगी आणि जातदांडगी माणसापासून आपण दूर राहून आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि इतरांना वाटत असेल की आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे त्यांनी त्यांचं वेगळ्या ताटातलं आरक्षण घेऊन टाकावं। पर्व एकच पर्व डॉक्टर बाबा। आम्ही मुक्काम पोस्ट आर्वी तालुका जिल्हा परभणी इथून आलेलो आहेत। आमची मागणी आहे की ओबीसीचं आरक्षण हे जाग्यावर असलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, टिकणारच टिकणार, यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये ही आमची मुख्य आणि शेवटची मागणी आहे। याच्यामध्ये कोणालाही आरक्षण मिळणार नाही असं सर्वांना खणखणीत माझी सांगण्याची इच्छा आहे। एकच पर्व, एकच पर्व। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आंबेडकर बाबा। एवढीच मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हावी आणि ओबीसीची जनगणना झाल्यामुळे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि कोणत्याही प्रकारचं त्रुटी राहणार नाही। आणि हे जे सध्या काय वातावरण चालू आहे त्या वातावरण या जनगणना झाल्याच्या नंतर आपोआपच शमन आणि कोणताही ताणतणाव राहणार नाही आणि ते तेढ निर्माण हा केवळ जनगणना न झाल्यामुळं हा तेढ निर्माण झालेला आहे। मला एवढंच म्हणायचं आहे, सर्वांचीच जनगणना झाली पाहिजे, मराठीची बी सर्वांचीच। तालुका जिंतूर जिल्हा परभणी करंजीहून आलेलो आहे सभेला बाळासाहेबांच्या। तर बाळासाहेब हे एक असे नेते आहेत की जेणेकरून तळागाळातील वंचित, विमुक्त, भटक्या सर्वांचा विचार करणारे एकमेव नेते आहेत आणि त्यामुळे आमचा त्यांच्या नेतृत्वावर अगदी 100% विश्वास आहे। आणि विश्वास असून पण मी जनतेला कळकळीनं आव्हान करतो या सभेच्या निमित्तानं की तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या पक्षांना मतदान देत आलात तर त्या पक्षांनी तुमचं नुसती हेळसांड केली, वापर केला, हा विचार तुम्ही कधी करणार? नेता झगडतो आहे, नेता तडफडतो आहे, नेता अहोरात्र काम करतो आहे, कशाचीही पर्वा न करता, कोणत्याही गोष्टीची आस न ठेवता, कोणत्याही पदाची आस न ठेवता रात्रदिवस वंचिताच्या सेवेसाठी सादर असणाऱ्या नेत्यांची तुम्ही जाण कधी ठेवणार आणि त्यांना सत्तेवर कधी घेणार? आता इतरांनी वापर तुमचा केलाय आणि हे बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मालक असताना दुसऱ्यांना मालक बनवता आणि दुसऱ्याच्या हातामध्ये सत्ता देता आणि ओंजळ पसरून हात पसरून भीक मागता, त्यापेक्षा तुम्ही मालक व्हा, गादीवर खुर्चीवर बसा, सत्ता हातात घ्या आणि तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा, हे तुम्हाला कधी कळणार? आणि हे करण्यासाठी ते जवळजवळ किती मेळावे घेत आहेत, किती सभा घेत आहेत ह्या तुम्ही जाणल्यात का? आणि मेळाव्यामध्ये एकमेव नेतृत्व करून अहोरात्र तुमच्या समोर प्रश्न ठेवतात। एक प्रश्न असा असतो की तुमच्या जीवनात कोणीही
तुम्हाला त्या प्रश्नाची जाण करू दिली नसल, त्या प्रश्नाची कोणीही उकल केली नसल, तो प्रश्न लावून धरून अगदी जोमानं पुढे नेत आहेत आणि अगदी तुम्हाला सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। याची जाण ओबीसी विभक्त भटक्यांना कधी होणार हे मी तुम्हाला कळकळीने सांगतोय। मी ग्रामीण भागात काम करतोय, त्या काळात अहोरात्र कोणती आता दुसऱ्या पक्षात एकच पर्व